आता ना लाडू बांधायची म्हटलं, आता हिवाळा चालू आहे तर काही लाडू बांधूया. आणि भरपूर दिवस झाले, म्हणजे 4-5 दिवस झाले मी सामान आणून ठेवलंय. आज करण उद्या करण, आज करण उद्या करण असंच चालू आहे. आणि लगेच म्हटलं चला आजच करून घेऊया. थोडे मिस्टरांनी काय केलं, मला खिसून दिलं, पण त्यांना भीती वाटत होती की लई जंतर होतं ते खिसायला. तर मग म्हटलं जाऊ द्या, मीच खिसते हळूहळू. मग सगळं खिसून घेतलं आणि लाडूचं सगळं सामान साईडला काढून घेतलं. कसं बनवायचं काय, लाडू बनवून झाले. आणि अवतार बघा माझा कसा झाला आहे, एवढं किचनवर पसारा झाला होता. मग सगळा घासून बिसून काढला आणि लगेच कुकर लावून दिलं. पाणी आलं होतं, पाणी भरून घेतलं. मी पण फ्रेश झाले आणि आज पूर्ण दिवस माझा कामातच गेला. म्हटलं तर चला थोडीफार चाय बनवून पिऊया. चाय प्यायल्यावर थोडा शिनबा घालगा होतोय. कुकर लावून दिलं. डाळ भात बनवणार होती आज. मुलाची तब्येत काही ठीक नव्हती. म्हटलं चला डाळ भात चपाती खाईल. अगोदर चाय बनवून घेतली. मग मी चाय बनवून पिऊन घेतली. लगेच आपलं वरण पण शिजून झालं. वरणाला फोडणी दिली आणि साईडला जिरा राईस पण टाकला होता. जिरा राईस ह्या वेळेस वेगळा बनवला. थोडं त्याला लसणाची मी फोडणी दिली होती, पण खूप भारी टेस्ट होती. आणि चटणी पण संपली होती. मग चटणी पण बनवून घेतली. मिरच्या मस्त कोवळ्या कोवळ्या आणल्या होत्या. लगेच जेवण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी सोबत. जेवण झाल्याच्यानंतर एवढा मोठा पसारा किचनवर परत पडला होता. मग परत किचन क्लीन केलं. आता म्हटलं असं ठेवायला नको आहे. आज दिवसभराचं घास घूसच चालू आहे काम करणं. मग चला आता सगळं साफसफाई झाली. एवढंच आजच्यासाठी.